नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 30 ऑगस्ट 2025. आज मी आपल्याशी बोलायला आलोय ते पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत चालू असलेलं कालपासून परवापासून सुरू असलेलं 2 दिवसाचं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन. त्या आंदोलनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भारतीय जनता पार्टीकडनं सातत्याने शरद पवारांना टार्गेट करून बोललं जातं किंवा उद्धव ठाकरेंना टार्गेट करून बोललं जातं आणि फडणवीसच जणू काय खूप काही करतायत मराठ्यांसाठी असं दाखवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि काही आमदार स्वतः फडणवीस सुद्धा सातत्याने करत असतात. तशी वक्तव्य तेही करत असतात. त्याचबरोबर जरांगे पाटील यांचं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलकांची कोंडी करण्याचा सुद्धा मुंबईमध्ये पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहे. अक्षरशः लोकांना पाणी मिळू नये, टॉयलेट्स मिळू नये, खाऊ गल्ल्या सुद्धा बंद करता. याच्यासारखं दुसरं क्रूरपणा काय असू शकतो? मुंबई महानगरपालिकेने सरकारी पगार घेऊन जनतेच्या करातनं पैसे घेऊन तिथले प्रशासन, प्रशासकीय अधिकारी फडणवीसांच्या घरचा पगार घेऊन काम करत असल्यासारखं वर्तन करत आहेत. खरं तर मुंबई महापालिकेने पूर्ण सहकार्य आंदोलकांना करणं आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीसांनी अलिखित स्वरूपाची काही आदेश काढल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची कदाचित हतबलता तिथं झाली असेल. देवेंद्र फडणवीसांचं सरकार, त्याच्यामध्ये 2 मराठा उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तरी किमान मराठा आंदोलकांचे ज्या जाणीवपूर्वक गैरसोयी केल्या जात आहेत मुंबईमध्ये याच्या संदर्भात तातडीने काहीतरी करण्याची गरज आहे. जो काही निर्णय व्हायचा तो होईल. ओबीसी, मराठा, कुणीही आंदोलक असो. खरं तर संविधानाने किंवा लोकशाहीने प्रत्येकाला अहिंसक मार्गाने, लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. विषय काही असो, प्रश्न सुटो न सुटो, परंतु सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने, अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कुठल्याही आंदोलकांना, कुठल्याही मोर्चेकरांना पूर्ण सहकार्य शासकीय यंत्रणेने करायला हवं. पण देवेंद्र फडणवीसांची तशी भूमिका इथं दिसत नाही. ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांचे हाल केले जात आहेत जाणीवपूर्वक, हे अतिशय घृणास्पद आहे आणि निषेधार्ह सुद्धा आहे. ज्यावेळेस फडणवीसांना प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ते सांगतात की उद्धव ठाकरेंनी आरक्षण घालवलं, मागच्या सरकारने काहीच केलं नाही. तुम्ही स्वतः 2014 पासून मुख्यमंत्री आहात, केंद्रामध्ये तुमचं 3ऱ्यांदा सरकार आहे आणि तुम्ही पुन्हा इतरांच्यावर खापर फोडता. सोशल मीडियामध्ये फेक अकाउंट काढून शरद पवारांना टार्गेट केलं जातं. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अजित चव्हाण एका परवा 2 दिवसापूर्वी न्यूज 18 लोकमत या चॅनलवर चर्चेमध्ये जाहीरपणे सांगतात की मला मराठा आरक्षण नकोय, मी 96 कोळी मराठा आहे, मला कुणबी व्हायचं नाही. ही भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आहे. कारण त्यांचा अधिकृत प्रवक्ता त्या ठिकाणी बोललेला आहे. त्याचं खंडनही कोणी भारतीय जनता पार्टीने अद्याप केलेलं नाही की ते आमचं मत आहे किंवा नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची आरक्षणासंदर्भातली भूमिका नक्कीच संशयास्पद आहे. एकनाथ शिंदे सुद्धा लबाड बोललेले आहेत. वाशीमध्ये 1 वर्षापूर्वी मराठा आंदोलकांना जे आश्वासन दिलं होतं त्याच्यावरून आता एकनाथ शिंदेनी घुमजाव केलेला आहे. काल एकनाथ शिंदे म्हणतायत की आता ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, स्वतंत्रपणे दिलं जाईल. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की माझे इतकं कुणीच केलं नाही. भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवक्ते म्हणतायत की माझे इतकं कुणीच मराठ्यांसाठी केलं नाही. काय केलं तुम्ही? कोणते प्रयत्न केले? हे जर तपासलं आपण, देवेंद्र फडणवीस आपण 2018 मध्ये जे एससीबीसीचं आरक्षण देण्याचा जो प्रयत्न केला त्यावेळेस घटनेने जे काय राज्य सरकारला अधिकार दिलेले होते ते अधिकार काढून घेतले होते केंद्र सरकारने राज्याचे आणि मग तुम्ही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला माहित होतं, तुम्ही लॉ मधले आहात की हे घटनाबाह्य ठरणार आहे आणि तसंच ठरलं. एससीबीसीचं तुम्ही दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकलं नाही कारण राज्याला अधिकारच नव्हते. ज्या काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायच्या त्या झालेल्याच नव्हत्या. तुम्ही ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण दिलं आणि आता सांगताय की आम्ही दिलं की आरक्षण, मराठ्यांना त्याच्यात फायदा घेता येईल. ईडब्ल्यू आरक्षणामध्ये सर्व ओपन गटातले लोक त्याच्यामध्ये तुम्ही घेतलेले आहेत, गृहीत धरलेले आहेत. ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये जे फायदे ओबीसी प्रवर्गाला मिळतात, ओबीसी प्रवर्ग हा केंद्रीय घटनात्मक पद्धतीने आहे, केंद्र आणि राज्यांमध्ये त्याचा फायदा मिळतो.
तसं EWS ला फक्त राज्याचा फायदा मिळणार आहे, केंद्राचा मिळणार नाही, हे तुम्हाला माहित आहे. मग आता तुम्ही भूमिका न घेता तुमची पिलावळ शरद पवारांना टार्गेट करते. काय शरद पवारांना टार्गेट करायचं कारण आहे? अनेक जण पोस्ट करत असतात सोशल मीडियामध्ये सातत्याने. भारतीय जनता पार्टीला कोणी प्रश्न विचारला की त्यांनी म्हणायचं शरद पवारांनी काय केलं, शरद पवारांनी काय केलं. काही अर्धवट राव असंच बोलत आहेत, असेच सोशल मीडियावर लिखाण करत आहेत. खरं तर भारतीय जनता पार्टीला माझा प्रश्न आहे, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा तुमच्या RSSच्या परिवारातल्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, संभाजी भिडेंची धारकरी आहेत, बजरंग दल आहे, गोरक्षक दल आहे, RSSचे स्वयंसेवक आहेत, हिंदुत्ववादी संघटनातले सगळे कार्यकर्ते कुठं जातात? जेव्हा जगण्याच्या प्रश्नावर आंदोलन येतं, प्रश्न येतात, तेव्हा तुमचे हिंदुत्ववादी संघटनेतले बजरंग दल, गोरक्षक दल, विश्व हिंदू परिषद असेल, संभाजी भिडेंचे धारकरी असतील, RSSचे स्वयंसेवक असतील, हे कुणीही त्या ठिकाणी हिंदू धर्मरक्षक त्या ठिकाणी येत नाहीत. कारण शेतकरी हा त्यांच्या दृष्टीने हिंदू नाहीच. काल सुद्धा आता 2 दिवस झाले मराठा आरक्षण लाखोच्या संख्येने मुंबईत आहे, तिथे एकही हिंदू धर्मरक्षक दिसत नाहीये. कोणीही RSSचा स्वयंसेवक त्या ठिकाणी काही स्वयंसेवा करताना दिसत नाहीये. बजरंग दल दिसत नाही, गोरक्षक दिसत नाही. तुम्हाला गायी जगली पाहिजे, माणसं मिली तरी चालतील, ही तुमची भूमिका आहे. RSSचे स्वयंसेवक दिसत नाही, संभाजी भिडेंचे धारकरी दिसत नाहीत. मराठा आंदोलक हे हिंदू नाहीत का? त्यांचे प्रश्न तुम्हाला मान्य नाहीत का? कुठे गेले हिंदुत्ववादी सगळे, हा माझा जाहीर सवाल आहे. परंतु ते दिसणार नाहीत. त्यांना फक्त मराठा पोरं, ओबीसी पोरं, हे सगळे एकूणच बहुजनातले पोरं दंगली घडवायला लागत असतात. कारण कुठल्याही दंगलीमध्ये सूत्रधार आरोपी नसतात. मराठा असतील, ओबीसी असतील, सगळे बहुजनातली पोरं तुम्हाला फक्त दंगडी मारायला, टायर पेटवायला, जाळपोळ करायला, हिंदू मुस्लिम दंगली घडवायसाठी लागतात. मराठ्यांच्या पोरांनी सुद्धा मुंबईत आलेल्या सगळ्यांनी आता हे डोक्यात ठेवलं पाहिजे की RSS, बजरंग दल, गोरक्षक दल, संभाजी भिडेंचे धारकरी, हिंदू धर्मरक्षक म्हणवणारे सगळे हिंदुत्ववादी कुणीही तुमच्या सोबत नाहीत, तुमच्या पाठीशी नाहीत, तुमच्या तिथे मदतीला नाहीत. हे लक्षात ठेवतील ही मला अपेक्षा आहे. हेच ओबीसीच्या बाबतीत आहे. ओबीसीला काही वेगळं नाहीये. म्हणूनच मला शरद पवारांना टार्गेट करणाऱ्या लोकांना नम्रपणाने सांगायचे, अरे शरद पवारांनी 94 साली जेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला, त्या 94 सालच्या GR मध्येच कुणबीचा उल्लेख आहे. आणि म्हणूनच तेव्हापासून कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत, ज्यांना पुरावे आहेत त्यांचे मिळत आहेत. त्याच्यात सुधारणा करून 2004 मध्ये, तेव्हाही आघाडीचं सरकार होतं शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, 2004ला पुन्हा GR सुधारित काढला. कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांना प्रमाणपत्र मोठ्या संख्येने मिळायला लागली. याच्यात शरद पवारांनी काहीच केलं नाही असं कसं म्हणता? खरं तर ओबीसी आणि मराठा हे बेसिकली शेतकरी आहेत आणि शरद पवारांनी त्यांचे आर्थिक प्रश्न समजून घेतलेले आहेत. आर्थिक स्वरूपाचे प्रश्नांची, जगण्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा शरद पवारांनी मागच्या 50 वर्षात सातत्याने मुख्यमंत्री असताना किंवा केंद्रीय कृषी मंत्री असताना सातत्याने प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्ही बघा, फळबाग लागवड योजना शरद पवारांनी आणली, त्याच्यासाठी अनुदान सुरू केलं. याचा फायदा ओबीसींना होतोय, मराठ्यांना होतोय. कर्जमाफी केली 72,000 कोटीची, त्याचा फायदा ओबीसींना झाला, मराठ्यांना झाला. पशुपालन योजना, मग ते पोल्ट्री फार्म असेल, मत्स्यपालन असेल, शेळी पालन असेल, ससेपालन असेल, अनेक पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन, अनुदान देण्याचं, कर्ज देण्याचं सगळ्या सुविधा शरद पवारांनी निर्माण केल्या. MIDC या राज्यातल्या शरद पवारांच्या धोरणातून निर्माण झाल्या. त्या MIDC मध्ये खाजगी क्षेत्रामध्ये लाखो तरुण जे काम करतायत, त्याच्यामध्ये SC ST आहेत, ओबीसी आहेत, मराठा आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, सगळ्या जाती धर्माची लोक त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक MIDC मध्ये जे 2 हाताला काम मिळाले ते शरद पवारांच्या धोरणाचा परिपाक आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यामुळे शरद पवारांनी काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांनी फक्त तुम्ही पूर्वग्रह दूषित बोलत असतात, शरद पवारांना फक्त टार्गेट करत असता, बदनाम करत असता. ही तुमची भाजपची RSSची जुनीच नीती आहे. बहुजन समाजातला मोठा नेता कायम टार्गेट करायचा. कुठे गेले नितेश राणे, कुठे गेले पडळकर, कुठे गेले ते सगळे हिंदुत्ववादावर बोलणारे संग्राम जगताप असतील, नवनीत राणा असतील, हिंदुत्ववादी भाषण करणारे हे लोक कुठे गेले? कुठे गेले नितेश राणे? मुंबईत का मराठ्यांना मदत करायला येत नाही पुढे आता? त्यामुळं फडणवीसांचे तळवे चाटणाऱ्या
कुणीही पिलावळीने शरद पवारांना टार्गेट करू नये. मराठा ओबीसी हा प्रश्न तुम्ही जाणीवपूर्वक तेवत ठेवलाय. एकत्र बसवलं जात नाही, सगळ्या नेत्यांना एकत्र बसवलं जात नाही, दोन्हीकडच्या लोकांना एकत्र बसवलं जात नाही. योग्य मार्ग काढायला पाहिजे, तो काढला जात नाही. उलट फडणवीस काल चोराच्या उलट्या बंबा अशा पद्धतीने म्हणतात की मराठा ओबीसी वाद लावण्याचे कुणाचे तरी प्रयत्न आहेत. फडणवीस साहेब, तुम्हीच फोडा आणि झोडा ही नीती इंग्रजांची अवलंबित आहे आणि म्हणून मराठा ओबीसीचा वाद तुम्हीच लावलाय. जरांगे पाटील परवा मुंबईत आलायत, पण त्यांची घोषणा आधी 2-3 महिन्यापासून आहे. 2 वर्ष त्यांचं आंदोलन सुरू आहे. तुम्हाला 2 वर्षामध्ये वाटाघाटी करायला, चर्चा करायला वेळ मिळाला नाही का? असे साधे साधे प्रश्न आहेत. तुम्ही काहीही केलं नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा देऊ शकलेलं नाही. शेतकऱ्यांच्या पोरांना 2 हाताला काम देऊ शकलेलं नाही. वर तुम्ही लाडकी बहीणसारखी योजना काढून महिलांना अपंग बनवण्याचा प्रयत्न केला. एक फसवी योजना आणली, त्याच्यात सुद्धा आता अनेक निवडणूक झाल्या, लाभार्थी महिला काढून टाकल्यात. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, त्याच्यामध्ये ओबीसी खुश होतील, मराठा खुश होतील. शिक्षणामध्ये सवलती द्या. शिक्षणामधलं जे काही महाग झालेलं शिक्षण आहे ते स्वस्त करा. आरोग्य सेवा स्वस्त करा. ह्या अशा अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, पण तुम्ही करत नाहीत. त्यामुळं शरद पवारांना टार्गेट करणाऱ्यांना माझं पुन्हा एकदा आव्हान आहे. शरद पवारांनी 50 वर्षामध्ये जी धोरणं राबवली ही एकूणच बहुजन समाजाच्या हिताची राबवली. त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या 2 हाताला काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळे फायदे ओबीसी, एससी, एसटी, ओबीसी, मराठा, हिंदू, मुस्लिम सगळ्यांना मिळत आहेत, मिळालेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल तर जरूर आपण हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा करा. काही जण प्रश्न विचारतात, शरद पवारांची काय भूमिका आहे? शरद पवारांनी 100 वेळा सांगितलं की आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली पाहिजे आणि हा अधिकार सर्वस्वी केंद्रात आहे. संसदेत हा विषय न्यावा लागेल. ही शरद पवारांनी जाहीर वारंवार भूमिका मांडलेली आहे, कारण राज्य सरकारच्या हातात नाहीये. आता राज्य सरकारने काही जरी जरांगे पाटलांसाठी निर्णय घेतला तरी तो फसवा ठरणार आहे. सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळालं पाहिजे. ही राष्ट्रवादी पक्षाची, शरद पवारांची भूमिका स्पष्ट आहे. ते सुरुवातीपासून तसं सांगत आहेत. परंतु महायुतीचं सरकार नरेंद्र मोदीकडे, केंद्राकडे हा विषय का घेऊन जात नाही, हा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय. सत्याग्रही युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. धन्यवाद.